यार आपण खूप काही जर्नी एक्सप्लोर केलेली आहे आणि अजून एक व्यक्ती आपल्यासोबत या जर्नीमध्ये जुडतीये. वेलकम बॅक ऑन एमजीएम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे आर्टिस्ट शिवराज जगताप सर. नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय सर? एकतर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलाय तर कशी फिलिंग आहे? खूप मस्त मजेत आणि खूप छान वाटतं की तुमच्या स्टुडिओला भेट देता आली. चांगलं वाटलं तुम्ही इन्व्हाइट केलं त्या विषयाबद्दल. थँक्यू सो मच. आणि सर्वात पहिले तर आता तुम्ही एक आर्टिस्ट आहेत, तर मला असं तुम्हाला विचारायचंय की ही जी फील्ड आहे ना, आर्ट फील्ड थोडीशी कन्फ्युजिंग आहे. लोक इकडे जास्तीत जास्त वळत नाही कारण खूप रिझन्स आहे यामागे. तर तुम्ही हे असं लहानपणी ठरवलं होतं की मग योगाने योग झाला आणि तुम्ही या फील्डमध्ये आला? काय स्टोरी होती याच्या मागे? बघा कसं आहे की एखाद्या व्यक्तीला कलेतून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर ती कला पण त्याला सोडत नाही आणि ते पण कलेला सोडत नाही. याचा परिणाम काय होईल हे कधी लक्षात येत नाही की समोर आपलं त्याच्यामध्ये करिअर होईल न होईल याचा कधी विचार येत नसते. करिअरचा विचार करून केलेली जो प्लॅनिंग आहे त्याला आपण शिक्षण आणि प्रोफेशनली त्या पद्धतीने जात असतो की बाबा एक प्रॉपरली शिक्षण घेणं आणि त्यानंतर एखादा जॉब पाहणं किंवा हे करणं. आता कलेमध्ये कुठला जॉब भेटलच असं काही नाही. हा, आणि ते पण आता की जसं पाहतो आपण की कला शिक्षक असेल किंवा काय असेल ते सुद्धा बंद होत आलेले. म्हणजे आता कलेला मला वाटत नाही की समजा प्रोफेशनली काम नाही भेटत, पण त्यातून तुम्ही तुम्हाला स्वतःला सिद्ध करून तुम्ही तुमचा एक नवीन वेगळा जर मार्ग तयार केला आणि तुम्ही लोकांपुढे जर तुमची कला मांडली आणि ती जर आवडली तर लोक तुम्हाला अप्रिशिएट होतात आणि तुम्ही डेव्हलप होऊ शकता त्यात. येस, नक्कीच. आणि सर असं आपल्या इकडे म्हटलं जातं की तुम्ही जर शिक्षण घेतलं आणि शिक्षण असलं तरच तुम्ही परिपूर्ण आहात. आणि मी ऐकले की तुम्ही फक्त 10th पास केलेली, राईट? हो. तर त्याहूनही हे महत्वाचं की तुम्ही आज सक्सेसफुल आहात आणि चांगली लाईफ जगताय. याबद्दल तुम्ही काय बोलणार सर? बघा कसं आहे की शिक्षणाचा आणि कलेचा कुठलाही संबंध येत नाही. मुळात असं आहे की कला ही एक मी म्हणेल की एक ध्यानाचा आणि साधनेचा हा एक प्रकार आहे की जेणेकरून तुम्ही आता मी 4थी पासून ते पेंटिंग्स बनवतो. तर त्यावेळेस शिक्षणाचा काही संबंध नव्हता ना की बाबा की याच्यातल्या कलेतलं मला शिक्षण भेटल किंवा काय होईल बरोबर हे माहिती नाही. दुसरी गोष्ट आजच्या घडीला तरी समजा तुम्ही ऑनलाईन युट्यूबवर तुम्ही कोणाचेही डेमॉन्स्ट्रेशन पाहू शकता किंवा मोठ्या आर्टिस्टला फॉलो करू शकता, ते काम कसं करतात ते पाहू शकता. पण माझ्या लहानपणी युट्यूबच नव्हते किंवा कुठली असं साधनं नव्हती किंवा मोबाईल नव्हते, काही नव्हते. म्हणजे ते असं झालेलं आहे की स्वतः चित्र काढायचं, तर ह्याच्यात झालेल्या ज्या चुका आहेत ते पुढच्या चित्रात न होऊ देणं आणि स्वतःच्या चित्रातल्या चुका स्वतः ओळखणं आणि त्याला डेव्हलप करत राहणं, हे याच्याशिवाय दुसरा कुठलाही एक मार्ग माझ्या समोर नव्हता. आणि त्यात असं झालं की कोणी मार्गदर्शन करल आणि पुढे जाईल असं मला काही वाटत नव्हतं, पण मी ते सोडला नाही विषय आणि त्यातच काम करत गेलो. मी हे विचार केला नाही या विषयात माझं काय होईल काय नाही याचा कधीही विचार केलेला नाही. ओके. आणि या जर्नीत तुमच्यासाठी मोटिवेशनल सोर्स कोण होतं? तुम्हाला वारंवार मोटिवेट कोण करत होतं? हा, बघा की माझ्या वेळेस असं होतं की बाबा माझे वडील जे आहे का मला त्यांनी म्हणजे लहानपणी सपोर्ट केलेलाच आहे त्या गोष्टीला. ते आजच्या घडीला समजा एखादा जर मुलगा जर एखाद्या कलेमध्ये जर काम करत असेल तर त्यांना पालकाला निश्चित वाटतं की बाबा की शिक्षण हे शिकणार नाही आणि काहीतरी वेगळ्या मार्गाला चाललंय. बरं, यामध्ये पालकांची बी काही चूक असेल असं मला वाटत नाही, कारण की ते त्यांच्या नजरेनं पाहतात आणि मुलगा त्यांच्या नजरेनं काम करतोय. आणि त्यामध्ये ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून कसं निघायचं बाहेर आणि कसं काम करायचं हे आजच्या पालकापुढे पण प्रश्न आहे आणि मुलांपुढे पण आहे. तसं माझ्या वेळेस मला तेवढा काही हे वाटलं नव्हतं की शिक्षण शिकते वेळेस हे चित्राकडे जाईल किंवा काय जाईल असं त्यांना पण तेवढं वाटत नव्हतं. त्यांनी थोडंफार करू दिलं मला ते काम. खूपच छान. येस. आणि असं म्हणतात की या आर्ट फील्डमध्ये स्टेबिलिटी नसते, फायनान्शियल सिक्युरिटी नसते, त्यामुळे लोक इकडे इतकं येत नाही. तर याबद्दल तुम्ही काय बोलणार? हा, बघा की हा एक जसं की चित्रकला असेल ही एक हॉबी आहे, छंद आहे आणि छंदावर काही आपण उदरनिर्वाह करूच किंवा त्यातून पैसे कमवूच असं काही होत नसते मुळात. म्हणजे होतच असं काही नाही, त्यात आपल्याला तयार करावं लागतंय. म्हणजे तुमची कला लोकांपुढे सादरीकरण झालं पाहिजे,
तुमची ते कला त्या लेवल पर्यंत नेणं हे तुमचं काम आहे. म्हणजे तुम्ही शिक्षण म्हणजे प्रॅक्टिस तुमची चालूच राहिली पाहिजे. तुमचा कलेतला दर्जा वाढला पाहिजे. आजकाल असं झालं की मुलांमध्ये मला असं एक नवीन ऑब्झर्वेशन मी स्वतः केलंय की त्यांना आधी प्रसिद्ध व्हावं वाटते आणि नंतर कलेत जावं वाटते. बरोबर. हा, आणि त्यात काय दुसरं काय होतंय की त्यांची शिकण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यांना फक्त पब्लिश व्हावं वाटतं, इंस्टाग्रामवर हॅशटॅग करणं किंवा काय करणं आणि मी कसं लोकांपुढे पब्लिश होईल. तर हे पब्लिश होणं म्हणजे कलेतलं तुमचं अचिव्हमेंट आहे असं मला वाटत नाही. तुम्ही पहिल्यांदा सिद्ध जर झालात तर प्रसिद्ध आपोआप होतात. भले तुम्ही स्वतः इंस्टाग्राम वापरू नका, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन असतात, बरोबर, किंवा कुठलं सोशल हँडल वापरू नका, पण तुम्ही तुमच्या कलेतलं प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा. बघा, कला ही कधीच त्यामध्ये कोणीच परिपूर्णता होऊ शकत नाही, कारण तो अथांग सागर आहे. ज्यातून एक थोडंफार तुम्हाला जेवढं तहान लागली तेवढं तुम्ही त्यातलं पाणी घ्याल. तर ते तशातला विषय. तुमची भूक जेवढी आहे तेवढं तुम्ही कलेमध्ये काम करताल आणि लोक तुम्हाला त्याला जवळीक त्या कलेला करतील असं मला वाटतंय. बरोबर. आणि तुम्ही जे आता जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट असा होता की कलेमधून तुम्ही याच्यातून सक्सेस म्हणजे पैसे कमवणे होते का नाही, पण ते पण होते, पण तसं तुम्हाला ते करावं लागेल की तुम्ही लोकांपुढे जसं मांडताल तसं तुम्ही त्यातून अर्न सोर्स करू शकता. मी तुम्हाला एक लहानपणचा माझा एक किस्सा सांगतो. तर ते असा होता, मी 3री-4थीला असेल तेव्हा आहे ना एक पेन्सिल स्केच केलं होतं. एका ऍक्टरचं स्केच केलं होतं. ते ऍक्टर होते संजय दत्त. हा, तर त्यांचं मी एक लहानपणी पेन्सिल स्केच केलं आणि ते स्केच म्हणजे त्यावेळेस कसं होतं की एखाद्या हिरोचा पिक्चर आला की लोक त्याच्यासारखे केसाची स्टाईल करायचे, तसेच कपडे घालायचे. तसं आमच्या एका एरियामध्ये तसाच एक हिरो होता, म्हणजे त्याचे हे करणारा. तो संजय दत्त सारखे केस वाढवायचा, हे करायचा. आणि त्यानं ते मी काढलेलं चित्र पाहिलं तर ते म्हणला, मला तू ते चित्र मला ते पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे देतो. ते म्हणला तुला किती रुपये द्यायचे? मी म्हणलो तू किती देतो? ते म्हणला मी 1 रुपया देतो. मी म्हणलं ठीक आहे. 1 रुपया म्हणजे लई मोठी गोष्ट झाली ना. म्हणजे 1 रुपयामध्ये तर मी तर 8 दिवस चॉकलेट खाईल त्याच्यात, अशी परिस्थिती होती ती. तर मग मी ते 1 रुपया घेतला, त्याला ते चित्र दिलं. पण तो 1 रुपया जो होता, त्या 1 रुपयानं मला म्हणजे आयुष्यामध्ये खूप असा एक एनर्जी दिली की मला वाटलं की याच्यातून पैसा बी येतोय किंवा याला पण डेव्हलप करता येते. पण त्या 1 रुपयामुळेच आज पेंटिंग 1 लाखाच्या घरात जातात. ग्रेट. असं आहे ते. आणि आतापर्यंतचं सर तुमच्या लाईफचं गोल्डन मोमेंट्स काय होते, काय शेअर करणार? गोल्डन मोमेंट्स तर आता काय सगळ्या एक दिवस, प्रत्येक दिवस गोल्डन मोमेंटच येत राहतं. ठीक आहे, मग डायमंड मोमेंट काय असणार आहे तुमच्या लाईफची? भविष्यातला नाही सध्या म्हणजे काय घडलंय आणि यामध्ये एखादा मेमोरेबल मोमेंट की हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या लाईफसाठी, करिअरसाठी? हा, मध्यंतरी असं झालं होतं की मी काही चित्र काढले होते वॉटर कलर मध्ये. तर वॉटर कलर मध्ये एक असं असतं की वॉटर कलर मध्ये तुम्ही जेव्हा चित्र काढलं तर त्याच्यात जर काही चूक झाली तर ती तुम्हाला दुरुस्त करता येत नाही, कारण ते टाकूनच द्यावं लागतं चित्र. तर ते एवढ्या एनर्जी त्या पद्धतीने त्या टायमिंग मध्ये तो चित्र कम्प्लीट करावा लागतो. त्याच्यामध्ये जी पेंटिंग आहे, जसं की आपण पेंटिंगचे 2 प्रकार पाहतो, एक आर्टिस्टिक लुक आणि एक रिअलिस्टिक लुक. रिअलिस्टिक ही सर्वसामान्याला कळणारी गोष्ट आहे की असं वाटतंय किंवा जशाला तसं चित्र काढलं म्हणजे हे खूपच भारी झालं. पण मी म्हणतो की बाबा जशाला तसं चित्र काढणं ही चित्रकलेची बाल अवस्था आहे. हा, जशाला चित्र मग त्यानं काय होतं की त्याच्यात काय मला वाटत नाही की जसं की अॅक्युरेट जशाला तसं स्किन, जशाला तसं रिअलिस्टिक कॅनव्हास मी उतरवलं तर याच्यात मला वैयक्तिक आनंद होत नाही. मी हायपर रिअलिस्टिक करू शकेल उदाहरणार्थ, पण त्यात नाही. पण जेव्हा आर्टिस्टिक लुक असं ज्याच्यामध्ये रंगाला बंधन नाही, ब्रशला बंधन नाही, कशालाच काही नाही, असे स्ट्रोक्स आणि असे, तर ते त्याच्यातलं जे चित्र आहे का ते वेगळं आहे. ते मनाला समाधान देऊन जाते. पण ते मी लोकांपुढे मांडू शकत नाही. आणि लोक त्याला म्हणतात हे काय केलंय,
ते रंग काय पाण्याचे ओघळालेले दिसायले, ब्रशचे स्ट्रोक दिसायले, तर ते त्यांना ते कळणार नाही. आणि मग त्यामध्ये काय होणार की मी त्यांना ते देऊ शकणार नाही आणि ते लोक त्याला हे पण करणार नाहीत. मग मी काय करतो की लोकांसाठी कमर्शियली हे रिअलिस्टिक पेंटिंग देतो. आणि जेव्हा असे काही लोक असतात की ज्यांना वाटतं की तू तुझ्या मनावर कर, मग मी त्यांना खूपच काहीतरी वेगळं देत असतो. हा, तर त्यामध्ये एकदा असं झालं की त्या वॉटर कलर पेंटिंग्स माझ्या चायनाच्या झियान आर्ट म्युझियम मध्ये त्या लागल्या. माझ्या 3 पेंटिंग तिथं ठेवल्या गेल्या आणि त्यांचा ईमेल आला की त्या पेंटिंग्स आम्हाला हार्ड कॉपी पाठवून द्या आणि ते तिथं ते हे करणार, फ्रेम करून लावणार होते. त्याचे मला पैसे पण भेटले खूप. तर त्या लावलेल्या आहेत तिथं आणि मस्त वाटतं की बाबा त्यांनी आपलं अचीव्ह केल्यासारखं वाटलं. की जेणेकरून बघा की एक तर चित्रकलेचं कोणतं शिक्षण घेतलेलं नाही ना, कोणची इंटरमिजिएट परीक्षा काय असते ते माहित नाही, एलिमेंटरी काय असते ते माहिती नाही. तर कलाला शिक्षणाची गरज म्हणजे कुठे ना कुठे. पण आजच्या घडीला रीतसर शिक्षण घेतलं तर ते काहीतरी जॉबच्या दृष्टीनं ठीक आहे, ते घ्यावं पण लागते त्यांना मुलांना जर त्यात करिअर करायचं असेल तर. ते आमचं करिअर करायचं म्हणजे आम्ही कसं केलेलं आहे की म्हणजे आयुष्यासोबत खेळलेला एक जुगार आहे, डाव खेळलेला आहे तो, की भविष्यात आमचं काय होईल हे आमचं आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे एखादं खूप छान झालंय आज ते होणारच आहे की ते आता निसर्गाला मान्य असतात त्या गोष्टी. आपण त्याची साधना केली तर त्याचं ते फळ देत असते. असं गोष्ट आहे त्या. ते आम्ही आयुष्यातला असा जुगार खेळला की भविष्यात आम्ही म्हणजे एखादं म्हणतात ना की एखादं पोरग आगाव निघालं की ते काही होतंय, तर आम्ही आमच्या कलेतली आगाव माणसं येतं आणि आगाव निघालो आम्ही त्याच्यात. ग्रेट सर. आणि सर मी तुम्ही कुठे ना कुठेतरी छावा मूवीशी जोडलेले आहात, याचा काय किस्सा आहे? हा, तर ते एक असा होता विषय की माझे एक मित्र आहेत जे बॉलिवूडचे खूप मोठे आर्टिस्ट आहेत, श्रीकांत देसाई. त्यांनी छावासाठी त्यांनी ते साईन झाल्यानंतर एक त्यांना असं असतं की एखादा जो बायोपिक्स किंवा हिस्टॉरिकल पिक्चर जेव्हा करायचा असतो तेव्हा त्या कॅरेक्टरचं असं स्केच करावं लागतं, हे लुक कसं दिसेल त्यांना. तर ते लुकचे जे स्केचिंग आहेत ते मी छावाच्या विकी कौशलच्या त्या मी बनवल्या होत्या. नंतर ते विकी पुढे ते ठेवल्या गेल्या आणि तो साईन झाला आणि असा तो विषय आपण पडद्यावर ते बघू शकतो. तर मग विकीशी कधी भेटणं झालं? विकी सोबत भेट झालेली आहे. विकीला मी पेंटिंग्स दिलेले आहेत आणि अजून पण देणार आहे. खूप चांगला माणूस आहे तो. ग्रेट सर. आणि त्यासोबत अजून फ्युचरमध्ये काय प्लॅन्स आहे तुमचे? फ्युचरमध्ये कसं आहे की बघा चित्रकलेच्या वेगवेगळ्या ब्रँचेस तयार व्हायल्यात आणि तयार होतच असतात, कारण की प्रत्येक कला ही कलेच्या वेगवेगळ्या शाखा ओपन होत असतात. जसे की तुम्हाला चित्रपटाकडे वळायचं असेल तरी त्याला बेसिक तुमचं चित्रकलाच आहे. कुठे इंजिनिअरिंगकडे जायचं असेल तर त्याला चित्रकलेचाच पाया आहे, मला असं वाटतं. तशा चित्रकलेच्या जेवढ्या आहेत तेवढ्या ब्रँचेस ओपन होत राहतात. मी माझ्या जशा जशा माझ्या आवडीच्या ज्या शाखा ओपन होत आहेत त्यात मी जात आहे, त्यातला अभ्यास करत आहे आणि काम चालूच आहे. ग्रेट सर. आणि आजच्या म्हणजे या विषयाला धरून तुम्ही आमच्या लिसनर्सला काय मेसेज देणार? लिसनर्सला असा मेसेज देईल की जसं की म्हणजे ज्यांना मला असं म्हणायचं की नवीन या क्षेत्रामध्ये काम करायचंय किंवा एखादे मुलं आहेत की त्यांना चित्रकलेची आवड आहे, तर पालकांनाही मी असा एक सल्ला देईन की बाबा त्यांना आहे ना करायचं. त्यांना जर चित्रकलेमध्ये असताल किंवा कुठल्या मूर्तिकलेत असाल किंवा कुठल्या एखाद्या हॉबीमध्ये म्युझिकमध्ये असताल तर ते जर त्याच्यामध्ये जर काम करत असाल किंवा शिकत असाल तर त्यांना ते शिकू द्या. त्याचं कारण मी एक सांगतो तुम्हाला की एखाद्या कलेचं मधून त्यांना जर व्यक्त व्हायचं असेल तर त्यांच्या माइंडमध्ये आधी ती कलेचा प्रतिमा सेट होती आणि ते क्रिएट करतात. ते क्रिएटर्स येतं, ते कॉपियर्स नाहीत. तर जेव्हा एखादी गोष्ट माइंडमध्ये क्रिएट होती तेव्हा तुमची बुद्धीला चालना भेटते. एखाद्या शिक्षकानं शिकवणं आणि त्याच्यातून शिक्षण अभ्यास करणं ह्या पद्धतीपेक्षा ते स्वतः शिक्षण आणि अभ्यासाचा विषय तो क्रिएट करायला काहीतरी म्हणजे हे त्याच्या पलीकडे गेलेलं आहे आणि त्याच्या अभ्यासाला पण याचा सपोर्ट होणार आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे कुठलीही कला जर असेल तर ती आत्मसात होत असेल तर ती करू द्यावी त्याला. जसं की तुकडोजी महाराज म्हणतात की कोणतीही एखादी कला जर तुमच्या अंगी असेल तर तुम्हाला ते जीवन समृद्ध करेल. एक तरी कला असू द्यावी अंगी किंवा फुका जन्मला, असा त्यांचा काहीतरी खूप चांगला दोहा आहे तो, मला आवडते ते.
तर तसं आहे ते की कलेतून तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही. इव्हन तुमचं आयुष्य तरी तुम्ही सुंदर जगाल आणि लोकांपेक्षा वेगळं जगाल असं मला वाटतं. व्हेरी ट्रू सर, मलाही वाटतंय. थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात बद्दल आणि इतकं चांगलं मोटिवेशन दिलंय तुम्ही आमच्या लिस्नर्सला. थँक्यू सो मच. आणि तुम्ही स्वतःचं पॅशन फॉलो करा आणि प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि ऐकत राहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.